नमस्कार, आप देख रहे हैं आपका अपना डिजिटल मीडिया मन की आवाज जहीर खान के साथ। 21 फरवरी को चेंबूर श्रमजीवी नगर में वंदन फाउंडेशन की तरफ से संयुक्त जयंती महोत्सव रखा गया। इस महोत्सव में कई नृत्य स्पर्धा का आयोजन किया गया था। मुख्य अतिथि के रूप में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के माजी आमदार श्री मिलिंद अन्ना कांबळे जी की उपस्थिति हुई। नमस्कार, मन की आवाज़ में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। आप देख रहे हैं डैशिंग नेता मिलिंद अन्ना कांबळे साहब को। जैसे कि सर आज यहाँ पे वंदन फाउंडेशन की दो ओर से इतना बढ़िया प्रोग्राम लिया गया है, क्या कहेंगे इस प्रोग्राम के बारे में, और वंदन फाउंडेशन के अध्यक्ष फ्रांस जी के बारे में क्या कहेंगे? फ्रांस कांबळे हमारे बंधु है और वंदन फाउंडेशन एक इतना अच्छा फाउंडेशन है। आज मैंने पहली बार देखा कि सेल कॉलोनी में इतने अच्छे लोग, छोटे छोटे बच्चे, ये संयुक्त जयंती के माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज, परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, ये दोनों संयुक्त जयंती और सभी महापुरुषों की जयंती एक संयुक्त जयंती की गई है। उसमें फ्रांस कांबळे साहब ने जो एक अतिशय उत्कृष्ट ऐसा सभी बच्चों लोग का नृत्य रखा है और एक संयुक्त जयंती में जो ताकत बनाने का काम इन्होंने किया है, इसके लिए मैं वंदन फाउंडेशन का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। और एक ये ताकत खाली कुर्ला या चेंबूर इतनी न होके, मैंने अभी स्क्रीन पे कुछ देखा कि यहाँ छोटी छोटी बातों के ऊपर वो लड़ाई लड़ रहे हैं, या SRA के लिए लड़ रहे हैं। रोड पे एक्सीडेंट होता है या काफ़ी बड़ा हाईवे रोड यहाँ से जाता है, एक्सीडेंट होता है तो ये फाउंडेशन उसमें जाके वो जिनके ऊपर प्रॉब्लम होता है उनको सेवा करते हैं। आज एम्बुलेंस में बिठाने का काम, उनको हॉस्पिटल में लेके जाने का काम, ये सब करने का काम करते हैं। ये ऐसा फाउंडेशन मैं पहली बार और अच्छे एक सोच के साथ देखा हूँ। मुझे तहे दिल से मन में खुशी है कि ये फाउंडेशन खाली चेंबूर कुर्ला इतना ना हो कि पूरे महाराष्ट्र भर में इसका नाम हो और उनके कंधे से कंधा लगा के हम लोग काम करेंगे। भाई धन्यवाद। वर्मा त्यांना कॅश प्राइज देत आहेत आयोजक विकास कांबळे, तुम्ही यांना ट्रॉफी द्यायचं आहे। सर्व अरुण ढाळके आणि या कार्यक्रमाला जरा कमी येतोय,
व्यासर या ठिकाणी स्पर्धेमध्ये जे कोणी स्पर्धक सहभागी झाले होते त्या सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात येणार आहे. सर्वांनी आपापले प्रमाणपत्र या ठिकाणी घेऊन जायचं आहे. हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व नेते ह्या महापुरुषांना वंदन करून वंदन फाउंडेशन या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने मी कांबळे आणि फाउंडेशनचे सगळेच कांबळे आणि इथे सगळे बसलेले सगळे आमचे बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो सगळ्यांना साष्टांग जय भीम, जय महाराष्ट्र. आज खऱ्या अर्थाने या वंदन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आमचे प्रदीप इंगळे साहेब, आमच्या ताई, या सर्वांनी ज्या पद्धतीने त्या फाउंडेशनची रचना केली आणि स्क्रीनवर मी बघत होतो हे कसे प्रत्येक गोष्टीला रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला की त्यांना काय पद्धतीने मदत करतात, कुठल्याही गोष्टीच्याला मोर्चे काढणं, त्या मोर्चाला सुरू करून त्याला न्याय देण्याचं काम या सर्व जनतेला ते करत असतात. मी खऱ्या अर्थाने त्यांना मनापासून धन्यवाद देतो. ते फाउंडेशन नव्हे, आज सेल कॉलनीची एकूण एवढ्यात नसताना पूर्ण मुंबई महाराष्ट्रमध्ये फाउंडेशन एका ताकदीने आपण सर्वजण उभे करूया असे सर्वांना मी ग्वाही देतो. कुठल्याही पद्धतीचं काहीही काम आमच्या लायक असलं आपण सांगावं, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करीन अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आज छोटे छोटी आपली बालकं मुली एवढं चांगलं डान्स करू शकतात, हे लावण्यासारखी गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी किती प्रॅक्टिस केली असेल गेल्या वर्षापासून. या वर्षाचा दिवस ही जयंती येणार आहे आणि या जयंतीमध्ये आम्ही स्टेज आम्हाला कांबळे परिवार करून देणार आहेत, वंदन फाउंडेशन करून देणार आहेत. हे सगळं त्यांना माहीत असताना त्यांनी हुबेहूब जे एखादे नृत्य कला करणारे ऍक्टर त्यांच्यापेक्षा सुंदर डान्स करावा. सर्व माझ्या छोट्या छोट्या बालकांना मनापासून धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र आणि वंदना फाउंडेशनचं मनापासून धन्यवाद.